उत्पत्ती प्रकरण 41. फारोच्या स्वप्नाचा योसेफाने सांगितलेला अर्थ. पुरी 2 वर्षे लोटल्यावर फारोस स्वप्न पडले की आपण नील नदीच्या काठी उभे असताना 7 सुंदर व धष्टपुष्ट गायी नदीतून बाहेर निघून लव्हाळ्यात चरू लागल्या. पुढे पाहतो तो त्यांच्या मागून कुरूप व दुबळ्या अशा आणखी 7 गायी नदीतून निघाल्या आणि त्या पहिल्या गायींजवळ नदीकाठी उभ्या राहिल्या. तेव्हा कुरूप व दुबळ्या गायींनी त्या सुंदर व धष्टपुष्ट गायीस खाऊन टाकिले. त्यानंतर फारो जागा झाला. मग तो पुन्हा झोपी गेला असता त्याला दुसऱ्यांदा स्वप्न पडले की एकाच ताटाला 7 चांगली भरदार कणसे आली आणि पहा, त्यांच्या मागून खुरटलेली व पूर्वेच्या वाऱ्याने करपलेली अशी 7 कणसे निघाली. त्या खुरटलेल्या कणसांनी ती 7 चांगली भरदार कणसे गिळून टाकली. मग फारो जागा झाला आणि पाहतो तर ते स्वप्न. सकाळी फारोचे चित्त अस्वस्थ झाले आणि त्याने मिसर देशातील अवघे ज्योतिषी व पंडित यांना बोलाविले. फारोने आपली स्वप्ने त्यास सांगितली, पण फारोला त्यांचा अर्थ सांगणारा कोणी नव्हता. तेव्हा प्यालेबरदारांचा नायक फारोस म्हणाला, माझ्या अपराधांची आज मला आठवण होत आहे. फारोची आपल्या सेवकांवर इतराजी झाली तेव्हा त्याने मला व आचार्यांच्या नायकाला गार्द्यांच्या सरदाराच्या वाड्यात कैदेत ठेविले होते. तेव्हा एकाच रात्री आम्हा दोघांस, मला व त्याला लागू पडेल अशा अर्थाची स्वप्ने पडली. तेथे त्या गार्द्यांच्या सरदाराचा दास कोणी इब्री तरुण पुरुष आम्हाबरोबर होता. त्याला आम्ही आपापली स्वप्ने सांगितली व त्याने त्यांचा अर्थ आम्हास सांगितला. त्याने प्रत्येकाच्या स्वप्नानुसार अर्थ सांगितला. त्याने आम्हास अर्थ सांगितला तसेच घडून आले. मला आपल्या हुद्द्यावर पूर्ववत रुजू केले आणि त्याला फाशी दिले. मग फारोने योसेफास बोलावणे पाठविले. तेव्हा त्याला तत्क्षणी बंदीखान्यातून बाहेर आणले आणि तो आपले मुंडन करून व वस्त्रे बदलून फारो पुढे आला. फारो योसेफास म्हणाला, मी एक स्वप्न पाहिले, त्याचा अर्थ सांगणारा कोणी नाही. मी तुझ्याविषयी ऐकले की तू स्वप्न ऐकताच त्याचा अर्थ सांगतोस. योसेफ फारोस म्हणाला, मी कोण सांगणारा? फारोला शांती देणारे उत्तर देवच देईल. नंतर फारोने योसेफास सांगितले, मी स्वप्नात नील नदीच्या काठी उभा होतो तेव्हा पहा, 7 धष्टपुष्ट व सुंदर गायी नदीतून बाहेर निघून लव्हाळ्यात चरू लागल्या आणि त्यांच्या मागून दुबळ्या, अतिकुरूप व रोड अशा दुसऱ्या 7 गायी निघाल्या. त्यांच्यासारख्या बेढप गायी साऱ्या मिसर देशात मी कधी पाहिल्या नाहीत. ह्या दुबळ्या व कुरूप गायींनी त्या पहिल्या 7 पुष्ट गायींना खाऊन टाकिले. त्यांनी त्यांना खाऊन टाकिले तेव्हा त्या त्यांच्या पोटात गेल्या असे मुळीच दिसेना. पूर्वीप्रमाणेच त्या कुरूप राहिल्या. मग मी जागा झालो. पुन्हा मी स्वप्नात पाहिले की चांगली भरदार 7 कणसे एकाच ताटाला आली आणि त्यांच्या मागून सुकलेली, खुरटलेली व पूर्वेच्या वाऱ्याने करपलेली अशी 7 कणसे निघाली आणि त्या 7 खुरटलेल्या कणसांनी ती 7 चांगली कणसे गिळून टाकली. मी हे ज्योतिषास सांगितले, पण ते मला उलगडून सांगणारा कोणी नव्हता. योसेफ फारोस म्हणाला, फारोला पडलेले स्वप्न एकच आहे. आपण काय करणार आहोत हे देवाने फारोस कळविले आहे. त्या 7 चांगल्या गायी म्हणजे 7 वर्षे आणि 7 चांगली कणसे म्हणजे ही 7 वर्षे. स्वप्न एकच आहे. मागाहून वर आलेल्या 7 रोड व कुरूप गायी आणि सुकलेली व पूर्वेच्या वाऱ्याने करपलेली 7 कणसे ही दुष्काळाची 7 वर्षे होत. मी फारोस कळविलेच आहे की देवाने आपण काय करणार हे फारोस दर्शविले आहे. पहा, अवघ्या मिसर देशात मोठ्या सुकाळाची 7 वर्षे येत आहेत आणि त्यानंतर दुष्काळाची 7 वर्षे येतील.
तेव्हा मिसर देशाला सगळ्या सुकाळाचा विसर पडेल आणि दुष्काळ देश हलाख करील. पुढे जो दुष्काळ पडणार त्यामुळे पूर्वी सुकाळ होता की नव्हता त्याचे स्मरणही राहणार नाही, एवढा भारी तो होणार. हे स्वप्न फारोस दोनदा पडले याचे कारण हेच की हे देवाने ठरविले आहे व ते देव लवकरच घडवून आणणार. तर आता फारोने कोणी एखादा चतुर व शहाणा पुरुष पाहून त्यास मिसर देशावर नेमावे आणि फारोने हे करून देशावर अधिकारी नेमावे आणि सुकाळाच्या 7 वर्षात मिसर देशातील उत्पन्नाचा 5/5 घ्यावा. या येणाऱ्या सुकाळाच्या वर्षात सर्व प्रकारची अन्नसामग्री गोळा करावी आणि नगरोनगरी अन्नाच्या पुरवठ्यासाठी धान्याचा साठा फारोच्या ताब्यात ठेवावा. मिसर देशावर दुष्काळाची जी 7 वर्षे येणार त्यासाठी ही अन्नाची बेगमी होईल, म्हणजे दुष्काळाने देशाचा नाश होणार नाही. योसेफ मिसर देशाचा मुख्याधिकारी होतो. हे फारोला व त्याच्या सर्व सेवकांना अगदी पटले. तेव्हा फारो आपल्या सेवकास म्हणाला, ज्याच्या ठाई देवाचा आत्मा आहे असा या पुरुषासारखा आपणाला दुसरा कोणी आढळेल काय? आणि फारो योसेफास म्हणाला, देवाने तुला ह्या सर्व गोष्टींचे ज्ञान करून दिले आहे, त्या अर्थी तुझ्यासारखा चतुर व शहाणा दुसरा कोणी नाही. तर तू माझ्या घराचा अधिकारी हो. तुझ्या आज्ञेप्रमाणे माझी सर्व प्रजा चालेल. राजासनापुरताच काय तो मी तुझपेक्षा मोठा. फारो योसेफास आणखी म्हणाला, पहा, तुला मी अवघ्या मिसर देशावर नेमितो. मग फारोने आपल्या बोटातील मुद्रिका काढून योसेफाच्या बोटात घातली, त्याला तलम तागाची वस्त्रे लेवविली आणि त्याच्या गळ्यात सोन्याची कंठी घातली. मग त्याला आपल्या मागच्या रथात बसविले आणि मुजरा करा असे ते त्याच्या पुढे ललकारत चालले. या प्रकारे त्याने त्याला अवघ्या मिसर देशावर नेमिले. फारो योसेफास म्हणाला, मी फारो खरा, पण तुझ्या हुकुमाशिवाय अवघ्या मिसर देशात कोणी हात किंवा पाय हलविणार नाही. फारोने योसेफाचे नाव सापनाथ पानेह असे ठेविले आणि ओन येथील याजक पोटिफरा याची मुलगी आसनथ ही त्याला बायको करून दिली. मग योसेफ मिसर देशात दौरा करू लागला. मिसरी राजा फारो याच पुढे योसेफ जाऊन उभा राहिला, तेव्हा तो 30 वर्षांचा होता. मग योसेफ फारो जवळून निघून सर्व देशात दौरा करू लागला. त्या सुकाळाच्या 7 वर्षात जमिनीस भरघोस पीक आले. त्याने या 7 वर्षात मिसर देशातील सर्व प्रकारची अन्नसामग्री गोळा करून नगरोनगरी साठवून ठेविली. एकेका नगराच्या आसपासचे पीक त्याने त्या त्या नगरात साठवून ठेविले. योसेफाने समुद्राच्या वाळूसारखा धान्याचा महामूर संचय करून ठेविला. त्याने ते मोजावयाचे सोडिले, कारण ते अगणित होते. दुष्काळ पडण्यापूर्वी ओन येथील याजक पोटिफरा याची मुलगी आसनथ हिच्यापासून योसेफास 2 मुलगे झाले. योसेफाने आपल्या पहिल्या मुलाचे नाव मनश्शे म्हणजे विसर पाडणारा असे ठेविले, कारण तो म्हणाला, देवाने माझ्या सर्व क्लेशांचा व माझ्या पितृगृहाचा मला विसर पाडिला आहे. त्याने दुसऱ्याचे नाव एफ्राईम म्हणजे फलद्रूप असे ठेविले, कारण तो म्हणाला, माझ्या विपत्तीच्या देशात देवाने मला फलद्रूप केले आहे. मिसर देशातल्या सुकाळाची 7 वर्षे संपली. मग योसेफाने सांगितल्याप्रमाणे दुष्काळाची 7 वर्षे सुरू झाली. तेव्हा देशोदेशी दुष्काळ पडला. तथापि मिसर देशात सर्वत्र अन्न होते. अवघ्या मिसर देशाची उपासमार होऊन लोक फारोपाशी अन्न करू लागले. तेव्हा फारो सर्व मिसरी लोकांस म्हणाला, योसेफाकडे जा, तो तुम्हास सांगेल ते करा. दुष्काळाने सर्व पृथ्वी व्यापिली आणि मिसरात तो भारी कडक झाला. तेव्हा योसेफ सर्व कोठारे उघडून मिसरी लोकांस धान्य विकू लागला. तेव्हा देशोदेशचे लोक धान्य विकत घेण्यासाठी मिसरात योसेफाकडे गेले, कारण साऱ्या पृथ्वीभर भारी कडक दुष्काळ पडला होता.